आपण आलोय कानेवाडी गावात. या भागात आपण भातशेती करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. राहुल हा वाडीवर डोंगराच्या पायथ्याखालील शेतात एकटाच भात सोडत बसलाय. बरं पाऊस पडत राहायला पाहिजे तर शेती बातच नाही तर मग काय पाणी सोडायला लागत. ते मग नंतर आपल्या दिवाळीच्या टायमाला याच्यात काढा पिवळं पडायला लागलं का मग द्यायचं कापून. कापलं का मग एक वेळेस नाही तर जागेवर पेंड्या बांधायच्या आहे तशा वावरात, नाही तर मग असं इकडं डिग लावून मग बांधायच्या इथं बसून बुवा. समजा वर बांधायचे असं खाणार होते बांधायचे मग आज जोडायचं उपनायचं यायचं घरी एवढे. आता कंटाळा येते कंटाळा का नाही येत एकटं मग वाईटा का ते माणसं असले मग काम करा मग काय नाही. कंटाळा येते मजा यायची. माणूस भेटलं पाहिजे ना, माणसं भेटली नाही ज्याचं त्याला काम पडलंय. तुम्ही कडला उभं आहे तरी तुम्ही जोड लागायची ना, माणसं भेटानी का. आपण आलोय कानेवाडी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे इथे. हा आहे सोमा. शेती आहे भाताची. हे कापणी झालेली आहे सध्या. आता वाहण्याचं काम चालू आहे. मी पुण्याला जॉबसाठी आहे. शनिवार रविवार सुट्टी असते, 2 दिवस यायला लागतं. पण आता हे कसं आहे भाताचं एमर्जन्सी असते, नाही काढलं तर तोंडातला घास निघून जाणार. 4 महिने लागतं त्याला भात येण्यासाठी. आता एवढं वाढण्यानंतर हे वरती एक वावर आहे आपला. हा पहिलाच दिवस आहे. आता हे याला फाळे बोलतात. हे साडीच्या फाळ्या असतात ना, याला फाळे बोलतात. याच्यामध्ये व्हायला एकदम सोपे पडतं. म्हणजे कसं भात गळत नाही. हे फाळे अशी हातरायचे. हे सावकाश एक व्हायचं आहे. त्या पद्धतीने आपण उचलून याच्यावर सावकाश व्हायचा. ही आहे हे भाताची साळ आहे. साळ म्हणतात त्याला भाताची. याच्यामध्ये तांदूळ असतात आतमध्ये. तर हे 4 महिन्याच्या पुढं जास्त म्हणजे पाण्यावर अवलंबून असतं. ज्या शेतीला जास्त पाणी असतं त्या लवकर काढणे येतात. पाणी कमी पडलं का भात वाढत नाही आणि भरत नाही. आता आपण हे वाहून तिकडे नेऊया. तुम्हाला पुढची प्रोसेस तिकडे गेला मी सांगतो. हे इथं आंब्याचं झाड दिसते ना, तिथं आपलं खळ आहे. या खळ्यामध्ये आपण एक हे केलेलं आहे, खळं केलेलं आहे याच्यासाठी, भात जोडण्यासाठी. आपले काही मित्रपरिवार आहे तिथं आपण जोडणी चालू आहे सध्या. आपण हे वजं घेऊन मी आता तिथे जाणार आहे. दाखवतो मी तुम्हाला तिथे. असं करायचं म्हणजे काय, असं झाकलं म्हणजे काय होय, त्याच्यातलं भात आतमध्ये पडणार थाळीत. असं झालं खालून. आता आपण हे घेऊन चालू आहे खळ्यामध्ये, बघू शकता. आणि इथं पण बघू शकता तुम्ही चिखल किती आहे. पाय जातात खाली नाही का. म्हणजे शेताचं काम एवढं काही सोपं नसतं. पाय बघा, पाय खावतात असे जमिनीमध्ये. आता तरी सुकलंय. सकाळी तरी आज म्हणजे नेहला अशी तपलीक व्हायचे, दम लागायचा. आपण लोक म्हणतात शेताचं काम, शेती आहे तुमच्याकडं, तुम्ही लय मोठे आहे, असं तसं नाही का. असं काही नाही आहे. शेती कोणच्या काय त्यालाच माहीत असतं शेती म्हणजे काय. बघू शकता आपण आंब्याच्या इथं आम्ही पायऱ्या केलेल्या आहे छोट्याशा वरती येण्यासाठी. आपण हे आणलंय भाताचं वजन, या याच्या पेंड्या बांधतो. अशा पद्धतीने पेंड्या बांधतात छोट्या आकाराच्या. अशा छोट्या आकाराच्या पेंड्या बांधण्याने काय होतं, जोडायला सोपं जातं. चला तुम्हाला या लाईव्ह. इथं लोक ड्रम पण वापरतात.
आपला ड्रम असतो ना लोखंडी ड्रम वापरतात. काही काही बैलगाडीचं चाक असतं लाकडी ते पण वापरतं. लोखंडी चाक असतं ते पण वापरतात. पूर्वी ते वापरायचे. पण आता जास्त वाकाय नाही लागावं म्हणून खाट्याचा वापर केला जातो. अजून याची पुढची प्रोसेस अशी आहे की हे नेल्यानंतर हे वाळवायला लागतं 2-3 दिवस. वाळवायच्या नंतर परत हवेला हवा सुटली का असं उपणं येतं. म्हणजे त्यातली जे गवत काकुड असतं हे निघून जातो आणि एकदम क्लिअर भात असं साठ एकदम स्वच्छ आणि क्लिअर माती भीती सगळी निघून जाते. आणि आपण हे पोती अशी भरून नंतर खपील लावून ठेवायची आणि जधी आपल्याला वाटण तेव्हा काढायची. आणि जसं मुरण ते तेवढं चांगलं लागतं. इंद्रायणी आपल्यावर. नमस्कार. आता आपण चाललो आहोत कृष्णदादांकडे. त्यांच्याकडून आपण भलरी हा एक लोकगीताचा प्रकार ऐकणार आहोत. आता हे भात लावून काढायला आले, हे काढले, पण लावायच्या टायमाला आम्ही ती भलरी म्हणतो. पण जरी भात लागवड चालू नाही तरी पण तुम्हाला आम्ही म्हणून दाखवतो. बांधाव लावली बोर, बोर गचके बांधाव लावली बोर, बांधाव लावली बोर, बोर गचके बांधाव लावली बोर, बांधाव लावली बोर, बोर गचके बांधाव लावली बोर, बांधाव लावली बोर, बोर गचके बांधाव लावली बोर. शेतीची कामं करताना थकवा जाणू नये, श्रम परिहार व्हावा यासाठी समूहानं गाणी म्हटली जातात. त्यांना भलरी म्हणतात. भलरी गाताना सगळ्यांचा उत्साहही वाढतो आणि मनही रमून जातं आणि भलरीच्या तालावर कामही लवकर उरकतं. भलरी ही जुनी परंपरा आहे. एक जण गाणार आणि बाकीचे त्यामागे साथ देणार असा हा प्रकार आहे. उभी राहून आणिक तोड, तोड गचके राहून आणिक तोड, उभी राहून आणिक तोड, तोड गचके राहून आणिक तोड. दिवाळीच्या सुट्टी आहे मुलांना, त्यामुळे मुलांना पण भात जोडण्यासाठी आणलं नाही का. भात जोडणी म्हणजे काय मुलांना माहीत पाहिजे ना. आणि भात जोडणे ते पुढची पिढी आहे आमच्या. भात जोडणी म्हणजे काय त्यांना माहीत पाहिजे. भात कशासाठी भात जोडायचं कसं काय कसं करायचं. त्यांनी दिवाळीच्या याच्यामध्ये बरेच कामं घरच्यांना मदत केली. आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आता दिवाळीमध्ये किल्ला पण बनवला होता. त्या किल्ल्यामध्ये इतका जंजिरा किल्ला बनवला, इतका भारी किल्ला बनवला पोरांनी. माती आणून एवढे कष्ट करून एकदम भारी किल्ला बनवला. आणि आता आम्हाला इथं पण मदत करायला लागते मुलं. बघू शकता आपण पुण्यात राहून दिवाळीच्या सुट्टीमध्ये येऊन घरी मदत करतात. त्यांना आवडतं का? आवड त्यांना आवड आहे. शेताची आवड पण आहे. गायांची गुरांची आवड आहे. इथून जाताना गवत घेऊन जातात. गाईला गवत टाकणार, बैलाला गवत टाकणार. आवड भरपूर आहे मुलांना. भात जोडणे म्हणजे भात काढून ती कापणी करायची. भात कापणी करायची त्यामुळे अशा प्रकारे बांधायचे आणि ते जोडायचे. असे खाट जमावर जोडतात. काय करताय तुम्ही? भात तिकडे ठेवत्या. हात तिकडून आले आपण कुठे ठेवायचं ना तिथे. जमतंय का?
हा आहे सोमाचा भाऊ स्वप्नील. स्वप्नील पूर्ण वेळ शेती करतो. रासायनिक खताचा थोडा कमी वापर करतो का तर आपल्या भागात त्याची चव चांगली आहे सुरुवातीच्या काळात, आता तरी. तर रासायनिक खताचा थोडा कमी वापर ठेवून आपण सेंद्रिय खतावर जास्त जोर देऊन त्याच्याकडनं आपण उत्पन्न काढून घेतो. त्या पिकात उत्पन्न चांगलं झालं रासायनिक खताचा न वापर करतात तर चव ही बेस्ट असते. त्याच्यासाठी लोक पण चवीची खाणारी लोक खूप आहेत का ते इकडून तिकडून बाहेरून येऊन आपला एकदा तांदूळ घेतलेला तो वरांना विचारला जातो की तुमचा तांदूळ चांगल्या पद्धतीचा आहे. इंद्रायणी भात हा आपल्या भीमाशंकर ह्या खोऱ्यामध्ये खूप 99% म्हणलं तरी कमीने पण हा भात घेतला जातो. तर सुरुवातीला माझे आजोबा आजी हे जे शेती करायचे त्यावेळेसला भात लागवड ही थोडी कमी प्रमाणात असायची. त्यावेळेसला पेरणीचा भात असायचा, तो पेरला जायचा, लागवड करत नव्हते जास्त लोक. पण त्या पिरियडमध्ये उत्पन्न खूप कमी व्हायचं. मग लोकांनी थोडं बदल करण्यात मग लावगडी क्षेत्र घेतलं की भात लावल्याच्या नंतर थोडंसं उत्पन्न वाढतं. तर आमच्या आजी आजोबा करायचे त्यावेळेसला पेरणीचा भात करायचे ते पेरून. पण इंद्रायणी नसायचा, तो भात थोडा जाड असायचा. पण लोक बोलायची खूप पौष्टिक आहे तो भात, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स वगैरे ते खूप काही प्रमाणात जास्त असतात. आणि हे तांदूळ जो आला आहे त्याच्यामध्ये फक्त खाण्यापुरताच चविष्ट तांदूळ, बाकीच्या याच्यात एवढं काय त्याचं पाहिजे एवढं हे प्रोटीन नाही. तर तो तांदूळ सध्या आता करत नाही आहे. एक उत्पन्नाचा भाग पण आणि लोकांचा पण त्याच्याकडे कल कमी आहे. ह्या याच्यात खूप जास्त उत्पन्न घेतल्यामुळं लोक खाण्यासाठी हा चविष्ट भात. तर आता ह्या इंद्रायणी तांदूळाचं खरेदी विक्री लोकांपर्यंत पोचल कशी, लोकांची खूप इच्छा आहे की आमच्यापर्यंत हा तांदूळ कसा पोचल किंवा याची काय वेबसाईट आहे किंवा तुम्ही ऑनलाईन काय आम्हाला पाठवू शकता का. तर आमच्या इथं वाडा गावामध्ये एक राईस मिल म्हणून खूप मोठं राईसचं हे तांदूळ काढण्याचं. तर मी खूप वेळा तिथं माझा तांदूळ घेऊन भरण्यासाठी गेलो. माझे खूप असे 100 कॉन्टॅक्ट झालेत की तो लोकांनी माझ्याकडनं तून एक कस्टमरने नेला का दुसरा असं करून 100 कस्टमर माझ्याकडे आजपर्यंत झालेत की त्यांनी माझे कॉन्टॅक्ट घेतलेत. आणि तुम्ही कधी जाणार राईस मिलमध्ये, आम्ही तिथनंच घेऊ, तिथं मग सगळं तुम्हाला आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही तांदूळ घेऊ शकतो. एक सोर्स असा आहे की लोकांपर्यंत पोचल कसा हा तांदूळ. आता पुण्या सिटीत आपलं कॉन्टॅक्ट एवढं नसल्यामुळे ते स्वतःहून येतात आणि मिलमधून आपल्याकडनं तो राईस घेऊन जातात. आता तांदूळ घेताना काही कस्टमर लोकांचं असं खूप म्हणणं आहे की आम्हाला बिना पॉलिशचा तांदूळ पाहिजे. तर मग त्यासाठी राईस मिलवाल्याला अगोदर सांगावं लागतं की याला बिना पॉलिश म्हणजे जास्त त्याच्या वरचं जे कवच असतं ते जास्त पॉलिश जर घर्षण केलं तर पूर्ण त्याचा जो प्रोटीन असतं ते निघून जातं. ते राहिलेलं मग ते फक्त एक थोडासा प्रोटीनचा भाग असतो. मग काही लोक कस्टमरची अशी पण आम्हाला हे ऑर्डर आहेत की बिना पॉलिशचा तांदूळ द्या. मग त्या कस्टमरसाठी आपण बिना पॉलिशचा पण तांदूळ विक्रीसाठी ठेवलेला आहे आणि देतो. जसे कस्टमरची पुढून ऑर्डर होईल तसे आपण बिना पॉलिशचा तांदूळ देतो. बिना पॉलिशच्या तांदळात काय असतं, जास्त व्हिटॅमिन्स चविष्ट आणि तो प्रोटीन त्याच्यात खूप जास्त असतात बिना पॉलिशच्या तांदळात. आणि लोकांना हे समजत नाही की तो व्हाईट नाही दिसत, थोडा ब्राऊन कलरचा दिसतो. पण त्याच्यात एवढं ब्राऊन कलरचा दिसल्यामुळे एवढं नाराज होण्याचं काम नसतं. पण पोटासाठी किंवा शरीरासाठी जे पाहिजे ते त्याच्यात आहे. लोक व्हाईट सफेद तांदूळ दिसला पाहिजे हे लोकांची छोटी वेगळी कल्पना आहे की आम्हाला असाच तांदूळ पाहिजे. पण ते माझ्या हिशोबाने तरी चुकीचं आहे. जर तुम्ही बिना पॉलिशचा तांदूळ खाल तर हेल्थ एकदम मजबूत आणि ठणठणीत होईल. माय बॉडी जे मसल लोक आहेत जे जिम वगैरे जे करतात त्यांना तर वारंवार डॉक्टर लोक हेच सांगत असतात की तुम्ही बॉडीसाठी फॅट कमी होण्यासाठी किंवा मेंटेनन्स बॉडी राहण्यासाठी तुम्ही बिना पॉलिश केलेला तांदूळ खाऊ नका. बिना पॉलिशचा तांदूळ आरामामध्ये घेत चला. तर उत्पन्न होण्यासाठी म्हणजे असं उत्पन्न घेण्यासाठी किंवा त्याच्यात आपल्याला फायदा कसा मिळेल याच्यासाठी आमच्या घरातलेच काही 8-6 लोक आहेत. आम्ही ते स्वतः जास्त कष्ट करतो त्याच्यात. ते एक 8-10 लोक पेरणी लावगडीसाठी काढण्यासाठी एक 5-6 लोक, जोडणीसाठी माझे मित्र आहेत एक 6-7 जण, ते त्यात जोडतात भात. आणि माझ्या मुलांना म्हणजे आमच्या बंधूंची मुलं आहे पुण्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी असल्यामुळं ते पण मी सुट्टीच्या दिवशी त्यांना बोलवतो. त्यांना पण शेतीची आवड पाहिजे, शेतीत भात कुंड निघतो कसा त्याचे महत्त्व त्यांना पण समजलं पाहिजे. म्हणून मी त्यांना पण दरवर्षी दिवाळीच्या दीपावलीच्या सुट्टीमध्ये हा भात काढणीचा पिरियड असतो. मी त्यांना आवर्जून इथं बोलवतो. लोक म्हणतात अरे हे होईल ते होईल. तर माझं तशी इच्छा आहे की मुलं माहीत झालं पाहिजे मुलांना ह्या गोष्टी, शेतीत भात बटाटे लागवड किंवा काय असेल ते गावाकडल्या गोष्टी समजल्या पाहिजे. जशा कष्ट असले तरच हे उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीने परवडतं. आणि जर सगळे जर विकत म्हटलं तर हे थोडंसं लॉसमध्ये पण विषय होऊ शकतो कधी जर उत्पन्न जास्त नाही निघालं तर. त्यासाठी स्वतः
घरातली मॅनपॉवर लावून लोक लावून घरातल्यांमध्ये जेवढं पौष्टिक बाजू हे केला तर मग उत्पन्न चांगलं होतं आणि विक्रीसाठी पण आपल्याला 2 रुपये त्यातून मिळू शकतात. तर माझं असं वैयक्तिक म्हणे की एक दाण्यासाठी आपण एवढा मोठा गुडघे एवढा चिखलात नाही एक दाणा आपण बाहेर काढतो. तर त्यासाठी आपण असं त्याची जाणलं पण पाहिजे की एक चिखलामधून एवढा मोठा भात बाहेर काढतोय ताटात येतोपर्यंत त्याची जी कष्टिक बाजू आहे कष्ट करण्याची जी चिखल परत वाहतूक परत जोडणी परत घरापर्यंत वाळवणं उपणं मिलमध्ये नेणं परत शिजवणं इतकं पार्श्वभूमी आहे त्याच्या मागची. तर त्याचं महत्त्व पण कळलं पाहिजे की आपण तो तांदूळ किती त्याचं उष्टमाष्ट फेकाफेक केली नाही पाहिजे. हे पण तेवढं महत्त्वाची बाजू आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मला तर आता काय आठवलं तर कमळ कसं उगवतं चिखलामध्ये त्याला आपण तेवढं हे देतो तसं मग एक भात पण एका चिखलामध्ये उगवते त्याला पण तेवढं तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. दमछाक किती होती खूप. आता काय संघर्ष तर करावा लागतं. शेती करणं म्हणजे सोपं काम नाही. खूप कष्ट करावं लागतात खूप वेदना पण सहन करावं लागतात आणि पकड ठेवावं लागते. शेती करणं म्हणजे थोडंसं संयम ठेवावं लागतं की आज नाही पिकलं मग लगेच शेतीचा हात झटकून जमत नाही. शेती म्हणजे मातीसोबत खेळावं लागतं. अलीकडं पलीकडं झालं तरी ते सहन करावं लागतं. कधी कधी तरी ती आई आहे कधीतरी आपल्याला तिच्या मायेखाली घेईलच. हे तर काय खोटं नाही एखादी गोष्ट आहे आई आहे एकदा दोनदा हे होईल पण एखादा एक ना एक काळ असा येईल की त्यांनी शेतकऱ्याला जर त्यांनी तिचा खुशीमध्ये घेतलं तर सगळे शेतकरी एक आनंदाने राहू शकतात. आज ठीक आहे संयमाचा काळ आहे किंवा कष्टाचा काळ आहे म्हणून लोक शेतीला का लगेच पाठ फिरवतात की नाही करायची शेती. माझं एक वैयक्तिक असं म्हणणे जर आईने एकदा शेतकऱ्याला खुशीत घेतलं तर काही झालं तर तिच्यावरती मायेचाच हात फिरवलं. अशा प्रकारे सगळी कामं झाल्यावर शेतकरी आपला भात राईस मिलमध्ये घेऊन येतात. हा वाडा गावाजवळचा राईस मिल प्लॅन्ट आहे. इथं धूळ दगड माती व इतर कचरा बाजूला केला जातो आणि नंतर साळ निघून खाण्यायोग्य तांदूळ तयार होतो. इथल्या वाडा गावचा तांदळाचा बाजार हा एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. या तांदळांना प्रचंड मागणी असायची. उभ्या महाराष्ट्रातून व्यापारी तांदूळ खरेदीसाठी वाडा गावात येत असत. ही बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात होती. आत्ता आपण आलोय खेड तालुक्यातील चासकामान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलच्या परिसरात. तांदळाचे इथे जवळजवळ 150 मान जतन केले आहेत. कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने इथे शेती केली जात आहे. पारंपरिक आणि देशी पिकांच्या विविध वाणांचं संवर्धन केलं जात आहे. चुकल्यासारखं म्हणून चुकला. आपल्या देशातील स्थानिक पारंपरिक आणि देशी वाणांचा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सह्याद्री स्कूलच्या वतीनं पुढाकार घेण्यात येतो. तर हा आपल्या खेडमध्ये पिकतो जास्त करून. मग खेडपासून तर भीमाशंकर आणि तो जो आहे तो खालून नारायणगावपासून जुन्नर ते तिकडं वर त्या भागात पलीकडला. हा हे 4x4चा चौकोन आहे आणि प्रत्येकी एकच काडी आहे. आता फुटवे जर मोजले तर काहींचे 20-25 असे भरतात. काही व्हरायटी अशा पण आहेत की 30च्या वर फुटवे आहेत त्याला. ते याच्यात 94 प्रकार लावलेले आहेत आम्ही वेगवेगळे आणि त्याचं परागीकरण होऊ नये. फ्लॉवरिंगचं प्रमाण जर एक सोबत जर आलं तर परागीकरण होतच होतं आणि त्याच्यातनं मग तिसरीच व्हरायटी कुठली तरी तयार होती. तर ते होऊ नये म्हणून आम्ही हे परागीकरण रोखण्यासाठी पूर्ण कव्हर केलं होतं. आपले शेतकरी जे आहेत आता आमच्याकडे सध्या 37 शेतकरी जे नॅचरलमध्ये करतात किंवा जी व्हरायटी त्यांच्या प्लॉटमध्ये चांगली रुजू शकते ते असं सिलेक्ट करून मग ते बियाणं घेऊन जातात आपल्याकडनं. हां काही प्रकार जे आहे त्याच्यात आता त्यांना मागणी खूप आहे. थोडक्यात लाल तांदूळ जो आहे तर समजा कोरवा झाला आहे. दुसरे म्हणजे बरेच आहे मुनगा वगैरे आहे ढवळ आहे. तर या व्हरायटींना खूप मागणी आहे लाल तांदळाला. ओके म्हणजे त्याचे चव आणि बाकीचे हां आणि लाल तांदूळ कसं आहे जसरी आहेत ना
ते मासिक पाळीमुळं रक्ताचं प्रमाण खूप कमी राहतं त्यांना. तर मग ते तर लाल तांदूळ जर खाला तर ते कंट्रोलमध्ये येतं. ओके, म्हणजे HP वगैरे. हां, त्याच्यासाठी खूप फायद्याचा लाल तांदूळ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता डायबिटीजचं प्रमाण खूप आहे ना. त्यासाठी कोणता हां, तर डायबिटीजमुळे डॉक्टर सर्रास सांगतात का तांदूळ खाऊ नका, भात खाऊ नका. पण लाल तांदूळ जर खाला आपण तर तो फायद्याचाच आहे डायबिटीजवर. त्याचा पण फायदा आहे खूप. लाल तांदळाच्या आपले कोणत्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे? आपल्याकडं मुनगा आहे, पुन्हा कोरवा आहे, पुन्हा रक्तशाली म्हणून आहे. बरेच आहे, म्हणजे 6-7 तरी व्हरायटी आहेत. म्हणजे पूर्ण नैसर्गिक पद्धतीने. आणि तुम्ही आत्ताच पूर्ण बघितलंय प्लॉट, काही 6 फूट उंची आहे, 6.5 फूट उंची आहे. खूप वाढ आहे. म्हणजे सर्वसाधारण खाली जे आत्ता शेती चालू आहे त्यांच्यापेक्षा या वर्षी आमच्याकडे खूप जोरात पीक आलं. हे फक्त निव्वळ जीवामृत आणि पालापाचोळा याच्यावरच पूर्ण शेती एवढी. आणि हे पूर्ण जमीन एकदम म्हणजे पूर्ण खडकाळ वगैरे पूर्ण मुरमाड होती. पण या 3-4 वर्षात पूर्ण बदल झालाय जमिनीमध्ये. फक्त एवढंच केलं की पालापाचोळा वाढवलाय खूप आणि जीवामृत. ओके, म्हणजे ऑर्गॅनिक कंटेंट त्यातलं वाढवलंय, कार्बन थोडं. ऑर्गॅनिक कार्बन वाढलाय त्याच्यामुळं हे पण वाढलंय त्याचं. आणि एकदा ती सेंद्रिय कार्बन सेट झाली की त्यानंतर पीक यायला पण मदत होते. हा, मदत होते. आणि पालापाचोळा आपण कंटिन्यू टाकीतच राहायचा, कारण त्याला पण काहीतरी खायला दिलंच पाहिजे. आणि मेन उद्देश हा एक राहतोय आमचा इथं की आपण जर 100% ते पीक घेतलंय त्या प्लॉटमध्ये तर त्याचे अवशेष 30% तरी त्या प्लॉटमध्ये पुन्हा गेले पाहिजेत. ओके. अशा प्रकारे या भीमाशंकर पट्ट्यात भातशेती सुरू आहे. काही स्वयंसेवी संस्था पर्यावरणातील बदल आणि शेती संदर्भातली जागृती आणि सहकार्य करत आहेत. नवी आणि जुनी पिढी शेती जपत आहेत, परंपरा जपत आहेत. निसर्गात होणारे बदल, बाजारपेठेची मागणी, अशा अनेक आव्हानांना तोंड देत शेतकरी विविध प्रयोगही करत आहेत.